दहशतवाद्यांना धडा शिकवणं ऑपरेशन सिंदूरचं मूळ उद्दिष्ट. ज्या तळांवर आम्ही हल्ले केले त्याबाबत पक्की माहिती होती. डीजीएमओंचं वक्तव्य. 7 मे रोजी 100हून अधिक अतिरेकी मारले. हल्ल्यात युसुफ अझहरसह अनेक बड्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. सैन्य दलाची माहिती. ऑपरेशन सिंदूर राबवताना नागरी वस्तींना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेतल्याचंही स्पष्ट. पाकने आपल्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले, मात्र वायुदलाने हवाई दलाने चांगली कामगिरी करत सगळे हल्ले परतवून लावले. तिन्ही सैन्यांनी एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती. पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आल्यानं भारतीय सेनेने पाकच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. यामध्ये भारताच्या हल्ल्यात पाकचे 35 ते 40 जवान मारले गेल्याची सैन्य दलाची माहिती. आम्ही टार्गेट करू शकत नाही असं पाकमध्ये ठिकाणच नाही, वायुदलाचं महत्त्वाचं विधान. नौदलही हल्ल्यासाठी तयार होतं. सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतली माहिती. तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत मोदींच्या निवासस्थानी शस्त्रसंधीनंतर महत्त्वाची बैठक. 2 तास चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीही बैठकीला उपस्थिती. भारताच्या प्रत्युत्तराने पाकिस्तान घाबरला, म्हणूनच पाकने शस्त्रसंधीची मागणी केली. तर पाक डीजीएमओने आम्हाला फोन केला. पाकच्या मागणीनंतर आमच्यात चर्चा झाली. भारतीय डीजीएमओंची माहिती. पाकिस्तानने जर एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्याला सडेतोड उत्तर द्या. भारतीय लष्कराच्या कमांडर्सना अधिकार. लष्कर प्रमुखांकडून लष्करी कमांडर्सना अधिकार बहाल. ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलं नाहीये. भारतीय वायुदलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलाने चोख बजावली. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही केलं आवाहन. भावलपूरमधला जैशच्या मुख्यालयावरील हल्ला सर्वात मोठा. या हल्ल्यासाठी भारताने सर्वात भेदक शस्त्र वापरलं. आयएसआयने निर्माण केलेल्या जैश ए मोहम्मद मुख्यालयावरील हल्ला पाकिस्तानला कठोर संदेश देणार. पाकच्या वायुदल तळांवर हल्ले केल्याचा आणखी एक पुरावा समोर. पाक वायुदल तळांचे ताजे सॅटेलाइट फोटो माझ्याकडे. पाकच्या किमान 4 वायुदल तळांची मोठी हानी. नूरखान, सरगोदा, जेगबाबाद, भोलारी तळांवर हल्ले. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर. ब्रह्मोसची ताकद काय हे पाकिस्तानला विचारा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान. शस्त्रसंधीनंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करू. शस्त्रसंधीनंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धामध्ये लाखो जीव गेले असते, मात्र दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य. दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार असल्याचंही केलं वक्तव्य. पाकिस्तानने 1948 मध्ये ताबा मिळवलेला काश्मीरचा भाग आमचाच. भारत सरकारने भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही मध्यस्थांची गरज नाही, सरकारची माहिती. पाकिस्तानला विश्वासघात करणारा देश. अमेरिकेची मध्यस्थी म्हणजे नाक खोपसण्याचा प्रकार असल्याचं निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया. शस्त्रसंधीच्या निर्णयावर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंकडून आश्चर्य व्यक्त. हल्ला झाल्यावरच प्रत्युत्तर देण्यापर्यंत थांबू नका, अशी संधी पुन्हा येणं अवघड आहे. नरवणे यांची प्रतिक्रिया. शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर राजकीय फायदा काय झाला याचा हिशेब होईल. माजी लष्कर प्रमुख व्हीपी मलिक यांची प्रतिक्रिया. तर शस्त्रसंधीचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचीही मलिक यांची प्रतिक्रिया. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धविरामाबाबत चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवून चर्चेची केली मागणी. पहलगामचा बहाणा बनवून भारतानेच युद्ध छेडलं. पाकिस्तानचा कांगावा. भारताने निष्पाप लोक, मशिदी आणि शहरांना लक्ष्य केलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा. भारतानेच अमेरिकेपुढे गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी गळ घातल्याचं शरीफ यांचं वक्तव्य. सरकारने शस्त्रसंधी केली, पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. शस्त्रसंधी मोडून मुनीर स्वतःची प्रतिमा उजळवत असल्याची टीका. पाकिस्तानात जागोजागी मुनीर विरोधात असंतोष. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर शोधमोहिमेदरम्यान पूंछ ते राजौरीपर्यंत अनेक ठिकाणी ड्रोन्सचे अवशेष सापडले. पाकिस्तानचे ड्रोन्स भारतीय हवाई दलाकडून जमीनदोस्त. जम्मूच्या बक्षीनगर परिसरात आढळले पाकिस्तानी ड्रोन. भारतीय सैन्याकडून ड्रोनवर हल्ला. हल्ल्यानंतर ते एका निवासी भागात पडतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. जैसलमेरमध्ये पडलेले क्षेपणास्त्राचे अवशेष लष्कराकडून निष्क्रिय. या परिसरात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची पोलिसांची माहिती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राजस्थानातील जैसलमेरमध्ये काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत. सामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर.
शस्त्रसंधीनंतर 27 तासांनी जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू. जैसलमेरहून गुजरातमधील साबरमतीसाठी निघाली पहिली गाडी. महबूबा मुफ्तींनी गोळीबारात जखमी झालेल्या जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट. पाकिस्तानी गोळीबारात अनेक घरांचं नुकसान, नागरिकांच्या पुनर्वसनाची केली मागणी. जम्मूमध्ये देखील रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती. सध्या जम्मू शहरात तणावपूर्ण शांतता, सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात. श्रीनगरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर हळूहळू परिस्थिती सामान्य होण्यास सुरुवात. लाल चौक परिसरातील दुकानं पुन्हा एकदा उघडली. काल रात्री आकाशात ड्रोन दिसल्यावर श्रीनगरमधली सर्व दुकानं करण्यात आली होती बंद. सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जम्मूतील आरएसपुरात कॅम्प. मदतीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर सीमावर्ती भागात राहणारे लोक आजही त्यांच्या घरी परतले. सतत होणाऱ्या गोळीबारामुळे गावकरी घर सोडून बारामुल्लाकडे गेले. शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरही पाकिस्तानकडून काल गोळीबार. जम्मूच्या अखनूरमध्ये सापडले पुरावे. पाकिस्तानकडून आलेल्या तोफा ज्या शेतात पडल्या त्या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार नाही. सध्या परिस्थिती सामान्य. खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट. पंजाबच्या पठाणकोटमध्ये सकाळपासूनच परिस्थिती सामान्य. काल रात्रभरात गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही. नियंत्रण रेषेवरही कोणताही गोळीबार नाही. युद्धबंदीनंतर पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये बंदोबस्त कायम. पोलिसांकडून शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी. संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी. कुपवाडा बाजारपेठ पुन्हा एकदा खुली. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नागरिकांची रस्त्यावर वर्दळ. गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोन हल्ल्यामुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य. काल रात्रभरात कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात. सरकारी आर्थिक संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे निर्देश. अज्ञात लिंक्स आणि फाईल्सवर क्लिक न करण्याचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात जवान सुनील कुमार शहीद. जम्मूतल्या त्रेवा गावात रायफलमॅन जवान सुनील कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर. आधी देशसेवा म्हणत कुटुंबियांनीही जवान प्रसाद काळेंना कर्तव्यासाठी सीमेवर धाडलं. युद्धविराम झाला असला तरी भारत पाकिस्तान सीमेवर तणाव. जवानांच्या सुट्ट्या रद्द. परभणीतले 3 जवान सीमेकडे रवाना. रेल्वे स्थानकावर परभणीकरांनी दिला निरोप. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी रुद्राभिषेक. नागरिकांची उपस्थिती. भारत माता की जयच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला. सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जाण्यास बंदी. भारत पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यास मनाई. आजपासून साई संस्थांकडून निर्णयाची अंमलबजावणी. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पर्स आणि बॅग नेण्यास बंदी. भारत पाकिस्तानमधल्या सीमेवर वाढलेला तणाव आणि उद्योजन्य परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. महात्मा गांधींची हत्या हा पहिला देशव्यापी हल्ला असल्याचं हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. राजकीय वर्तुळात या वक्तव्याने वादच पेटण्याची शक्यता. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, ते सरळ होत नाही, त्यामुळे कापावंच लागेल. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं, त्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पाकिस्तानने आपल्या कुवतीप्रमाणे राहावं असंही केलं वक्तव्य. भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी इंदापूरमध्ये तिरंगा रॅली. माजी सैनिक, शिंदेंच्या शिवसेनेतले पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक सहभागी. भारत माता की जय, वंदे मातरमच्या दिल्या घोषणा. धुळ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढत भारतीय सैन्याला मानवंदना. राष्ट्र प्रथम ही भावना मनात रुजावी आणि जनता सैन्यासोबत असल्याचा रॅलीमधून संदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.